न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। घरफोडीतील सराईत गुन्हेगार अटकेत, आरोपितांकडून 6.5 किलो वजनाची चांदी हस्तगत। मालेगाव किल्ला पोलीस स्टेशनची कारवाई। मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या धाडसी चोरीतील गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे। 2 जूनला किल्ला पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फिर्यादी नामे निवृत्ती दत्तात्रय खरवटे यांचे तन्मय ज्वेलर्स 2 जूनला पहाटे 3 वाजेच्या सुमारास अज्ञात 3 अनोळखी चोरट्यांनी सराफ दुकानातील 9,04,628 रुपये किमतीचे चांदीचे दागिने तसेच 2,85,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 11,89,628 रुपये किमतीचा माल घरफोडी चोरी करून ते जळगाव मार्गे सुरत राज्य गुजरात अजमेर येथे पळून गेले होते। सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकामी माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली किल्ला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक SA डोईफोडी यांनी तपास पथकाची नियुक्ती करून तपास पथकास आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या। त्याप्रमाणे तपास पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना शिताफेरीने पकडले। तसेच यामध्ये सदर गुन्ह्यात विधी संघर्षित बालक समीर सलीम शेख उर्फ मुतऱ्या राहणार जळगाव, हारून भिकनशाह मालेगाव व अनार हमीद खाटिक उर्फ चिरक्या राहणार जळगाव यांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी सर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने हारून भिकनशाह वय 36 राहणार म्हाळदे शिवार मालेगाव जिल्हा नाशिक, अब्रार हमीद खाटिक उर्फ चिरक्या वय 19 राहणार जळगाव या दोघांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील 5,94,875 रुपये किमतीचे 6.5 किलो वजनाची चांदी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले। सदर गुन्ह्यात आरोपींना मदत करणारे अजून 3 ते 4 आरोपी निष्पन्न झाले असून सदर आरोपीचा शोध सुरू आहे। सदर गुन्ह्याच्या तपासकामी जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अनिल भवारी तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील, पोलीस हवालदार भास्कर ठाकरे, पोलीस हवालदार उमेश भंडारकर यांचे मालेगाव पोलिसांना मोलाचे सहकार्य लाभले। सदर कामगिरी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विक्रम देशमाने तसंच मालेगाव अनिकेत भारती, सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव किल्ला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक SA डोईफोडे तसेच तपास पथकातील पोलीस हवालदार अशफाक सय्यद, पोलीस हवालदार सचिन भामरे, पोलीस नाईक आनंद चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल राकेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश मिसर, पोलीस कॉन्स्टेबल पंकज भोये, पोलीस कॉन्स्टेबल विशाल तावडे, पोलीस कॉन्स्टेबल मोरे, पोलीस हवालदार पंडोरे, पोलीस नाईक चव्हाण यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। नमस्कार, माझं नाव सूरज गुंजाळ। मी SDPO मालेगाव कॅम्प म्हणून काम पाहत आहे। दिनांक 2 जून 2024 रोजी सकाळी 3 वाजता मालेगाव किल्ला हद्दीतील सराफ बाजार इथे एक दुकानाची घरफोडी झाली होती। तर त्या अनुषंगाने तिथे आम्ही किल्ला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला। गुन्ह्यामध्ये जे फिर्यादी आहेत निवृत्ती खरोटे यांच्या फिर्यादीनुसार 11,89,628 रुपयाचा मुद्देमाल, त्याच्यामध्ये सोने, चांदी आणि कॅश इतकं आरोपींनी चोरून नेलं होतं। आसपासच्या ज्वेलरचे CCTV पाहून आम्ही आरोप्यांचा शोध घेतला तर 3 आरोपी त्याच्यामध्ये CCTVमध्ये दुकान फोडताना दिसत होते। त्या 3 आरोप्यांचा किल्ल्याच्या पोलीस स्टेशनचे PI तसेच किल्ल्याचे DBचे कर्मचारी आणि जळगाव पोलीस यांनी मदत करून 3 आरोपींना आम्ही निष्पन्न केलं। त्यातले 2 आरोपी आज आमच्या ताब्यात आहेत। पहिला आरोपी अब्रार खाटिक हा जळगावचा राहणारा आहे। दुसरा आरोपी समीर शेख हा देखील जळगावचा राहणारा आहे। हे 2 जण आपल्या ताब्यात आहेत। तिसरा आरोपी अजून ताब्यात नाही, परंतु तो निष्पन्न झालेला आहे। त्याचं नाव मी आता डिस्क्लोज करणार नाही। तसेच हा गुन्हा करताना त्यांना इतरांनी देखील मदत केलेली आहे, तर त्यांना देखील अजून ताब्यात घेणं बाकी आहे। परंतु आपल्या ताब्यात असणाऱ्या आरोपींकडून आपण 6.5 किलोची चांदी रिकवर केलेली आहे आणि काही कॅश रिकवर केलेली आहे। तसेच याच आरोपींनी बाकीच्या त्यांच्या मदतगारांना सुद्धा, म्हणजे ज्यांनी गुन्ह्यात मदत केली त्यांना देखील काही कॅश आणि सोनं चांदी दिलेली आहे। तर जेव्हा त्यांना आम्ही पकडू तर त्यांच्याकडून ती सोनं चांदी लवकरात लवकर रिकवर करू। या गुन्ह्याच्या डिटेक्शनमध्ये जळगाव सिटी पोलीसचे फार सहकार्य राहिले। त्यांच्या तिकडे गुन्हा झाला होता, तर त्याच्यामध्ये त्यांनी तो गुन्हा उघडकीस आणताना देखील याच्यामध्ये हे आरोपी इन्व्हॉल्ड होते, तर त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये मदत केलेली आहे। सदरचा गुन्हा उघडकीस आणताना नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर आणि मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सर यांचे मोलाचे मार्गदर्शन राहिले। अशा पद्धतीने आम्ही एक 6.5 किलोची चांदी आज रिकवर केलेली आहे। उरलेला मुद्देमाल आम्ही लवकरच हस्तगत करू। काय म्हणतो अमाऊंट आता 6.5 किलो चांदी आहे, त्याची मार्केट प्राइस आम्ही लवकरात लवकर काढू। कॅश आत्तापर्यंत 3-4 हजार रुपये कॅश रिकवर झालेली आहे। बाकीची कॅश अजून रिकवर व्हायची बाकी आहे, तर तिथे आम्ही रिकवर करू। थँक्यू।
न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक.